हॅलो गाईस, तर चला तुम्हाला आज माझ्या शेतात घेऊन आलेलो आहे माझ्या गावाकडे. हे पहा आमच्या वावराचा अटल सेतू ब्रिज. आम्हाला हिच्याहूनच ओलांडून यावे लागते. जरा तुम्हाला आमच्या वावरामधलं लावलेलं फिल्टर दाखवतो. पहा, आम्ही पण पिकाला फिल्टर करून पाणी सोडतो. पिकांना पण प्यायला चांगलं पाणी भेटलं पाहिजेत ना. कसं इथून मोटर चालू केली तरच फिल्टर होऊन पिकाला पाणी जातं. तेव्हाच ते गहू पाक असा ठणठणीत दिसतो. तुम्हाला दिसतो ना ठणठणीत. चला, आपल्याला आता एक घरच्यांनी काम दिलं. घरचे म्हणले की गव्हाच्या खालच्या वावरात जाय आणि तिथे जाऊन मोटर चालू कर लवकर. तर काय, आपण चाललो आता शेंगा खात. ही शेंगा खायची मजा शेतकऱ्याच्या पोरालाच आहे, बाकी नाही कुठे. त्या तुरीच्या ओळीमध्ये 2 रानडुक्कर बसले आहेत म्हणून तुम्हाला खूप दाखवत नाही. हे पहा आपलं शेड कसं आहे ते सांगा. यंदाच बांधलं. ही पहा आमची धन्नो. खूप दिवसांनी मी शेतात आलो होतो तर बघा ती कशी रागाने पाहू लागली, जशी काय मला मारतेच काय. हिच्या दिसण्यावर जाऊ नका. ही सुटली की खूप जोरात पळते, नाव हाती लागत नाही. मी व्हिडिओ काढायच्या नांदात विसरलोच की आपल्याला खाली जायचं आहे आणि मोटर चालू करायची. मग मी लवकरात लवकर खाली गेलो. ही पहा आपल्या शेतातील खालची विहीर. ही विहीर 2 आहेत. पहा एकदा ध्यान धरून मी तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसली का? पहा, विहिरीमध्ये विहीर आहे. या विहिरीला खूप पाणी आहे. लवकरात लवकर मोटर चालू करूया आणि चला लवकर वरी जाऊ, उशीर व्हायला घरी जायला. मग काय, इथे पण लाईन जायला होती तर त्याचं बटन चालू करून दिलं. लाईन आली की ती आपोआप चालू होते. हे पहा माझे मित्र. सॉरी, हे पहा आमच्या धन्नूचे मित्र. ते म्हटले काय दा, खूप दिवसांनी भेटला. आमची धन्नू कुठे? हळदीमध्ये डुक्कर असतात म्हणून तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. आमच्या गावामध्ये आम्हाला भाजीपाला विकत घ्यायचं काम नाही. आमच्या शेतातच भाजीपाला राहते. पहा कशी आहे गोबी. हे शेड तुम्हाला आतून दाखवत होतो पण त्याला सध्या कुलूप लावेल आहे. मला खोटं वाटते का? चला तुम्हाला दाखवतो. पहा कुलूप आहे का नाही. पहा, हे पहा गाईज, तर आपण आता मोटर चालू केलेली. या विहिरीमध्ये धार पडून राहिली. पहा. ओके, तर बाय गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या वावरातील एक निळा घोडा दाखवतो.